मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करतात ना? आता आपण जे सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे, वास्तव संख्या, रियल नंबर्स, त्यामध्ये याच्या अगोदर पण आपण रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज वगैरे बघितले, त्यावर आधारित उदाहरण सोडवून पाहिले. आता आपण रियल नंबर्सचे जे प्रॉपर्टीज आहेत आणि त्यावर आधारित असणारे काही उदाहरणं सोडवणार आहोत. या अगोदरचे चॅप्टर्स आणि मॅथ्स 2 या चॅप्टर्सचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओज बघण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी काही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही सबस्क्राईब करून बघू शकता. पुढचं बघूया. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर्स पासून सुरुवात करूया. यामध्ये रियल नंबर्सचा जो क्रमसंबंध आहे तो क्रमसंबंध कसा असतो ते बघू आपण. वास्तव संख्येचा क्रमसंबंध, प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर्स, आणि त्यांच्यामध्ये कोणते तरी एनी 2 नंबर्स असतील. सपोज इफ ए अँड बी आर 2 रियल नंबर्स, देन देअर मस्ट बी वन रिलेशन ऑफ एनी 3. या तिघांपैकी कोणता तरी एक संबंध असणार. एक तर त्या इक्वल असू शकतात, किंवा ए इज लेस दॅन बी असणार, किंवा ए इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे तिघांपैकी कोणता तरी एक क्रमसंबंध त्या 2 संख्यांमध्ये असलाच पाहिजे. देयर इज ओनली वन ऑफ द रिलेशन बिटवीन दीज एनी 2 रियल नंबर्स. सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय पहा. इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी. तीन रियल नंबर्स घेतले आपण, ए, बी आणि सी. ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी, देन ए इज लेस दॅन सी. म्हणजे ए ही बी पेक्षा जर लहान असेल, बी सी पेक्षा लहान असेल, तर ए ही सी पेक्षा लहान असणार. आणि म्हणूनच मग काय होतं की त्यांचा जो क्रमसंबंध आहे तो त्यांच्यावर अवलंबून असतो. हे जर असेल, ए, बी, सी अशी 3 संख्या असतील तर हा संबंध तिथे लागू पडतो. तिसरी प्रॉपर्टी, ए इज लेस दॅन बी. तर समजा ए काय आहे, बी पेक्षा लहान असेल, तर आपण लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही संख्यांमध्ये जर सी ही संख्या मिळवली तर त्यामध्ये म्हणजे त्यांच्या क्रमसंबंधामध्ये फरक पडणार नाही, तो आहे तसाच राहणार. ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी. म्हणजे जेव्हा आपण ऍड केलेलं नव्हतं, जेव्हा त्याच्यामध्ये एखादी संख्या मिळवली नव्हती, तेव्हा ए ही बी पेक्षा लहान होती. आणि जर आपण एखादी संख्या दोन्ही संख्यांमध्ये मिळवली तरी सुद्धा तो क्रमसंबंध तोच राहणार. लेस असेल तर लेसच राहणार, ग्रेटर असेल तर ग्रेटर राहणार. परंतु इफ चौथ्याच्या मध्ये पहा, चौथी प्रॉपर्टी वेगळी आहे. इफ ए इज लेस दॅन बी, सी इज ग्रेटर दॅन 0, देन ए इंटू सी इज ग्रेटर दॅन, हे जे आहे इज लेस दॅन बी इंटू सी. म्हणजे हा जो यांच्यामध्ये जो संबंध आहे ए आणि बी, ए इज लेस दॅन बी, पण ए या संख्येला जर सी या दुसऱ्या संख्येने गुणाकार केला आणि ए आणि बी दोन्ही संख्याला एकाच संख्येने मल्टिप्लाय केला, पण when we multiply a same number to both the a and b numbers, then the product is, त्यांच्यामधील जो संबंध आहे लेस आणि ग्रेटरचा जो जे रिलेशन आहे, that relation is also that type. इथे a is less than b, therefore a into c is less than b into c. तो संबंध इथे असतो. परंतु पण हे केव्हा, जेव्हा c is greater than 0 असेल तेव्हा, जेव्हा c हा 0 पेक्षा मोठा असेल तेव्हा. बट वेन c इज लेस दॅन 0, आता लेस दॅन 0 म्हटलं की निगेटिव्ह नंबर चालू होतात आणि म्हणून इथे प्रॉपर्टी बदलते. बघा, जेव्हा c पेक्षा हे जर असेल, इफ c इज लेस दॅन 0, 0 पेक्षा जर c ही संख्या लहान असेल तर मग मात्र a आणि b याच्यातला जो संबंध आहे तो बदलतो. इथे a इज लेस दॅन b आहे, तर इथे काय होणार, ac इज ग्रेटर दॅन bc. तसं आपण जसं 0 पासून मागे जातो, लेफ्ट साइडला जाणार, तसं काय होतं, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते. आणि म्हणूनच मग AC इज ग्रेटर दॅन BC, याचा अपोजिट रिलेशन त्याच्यामध्ये असतं, त्याचे विरुद्ध संबंध असतो त्यामध्ये.
ए इज लेस दॅन बी, जेव्हा सी इज ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा तोच संबंध असेल, ए सी इज लेस दॅन बी सी. बट इफ इट इज लेस दॅन 0 तेव्हा मात्र त्याचा अपोजिट संबंध असतो. हे प्रॉपर्टीज आपल्याला उदाहरणांमध्ये वापरायचे आहे आणि म्हणूनच त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल बघूया. काय म्हटलंय, शो दॅट 4√2 इज इरॅशनल नंबर, अपरिमेय आहे असं दाखवायचंय. 4√2 इज इरॅशनल नंबर. √2 म्हणजे इरॅशनल नंबर आहे, अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, 4√2 इज रॅशनल नंबर आहे असं आपण गृहीत धरला. आपल्याला दाखवायचं काय आहे, इरॅशनल, अपरिमेय दाखवायची. पण आपण त्याचे विरुद्ध गृहीत धरलेलं आहे, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आपण ही सिद्धता दाखवणार आहोत. वी यूज द इनडायरेक्ट मेथड ऑफ टू प्रूव्ह दिस. जे काय दिले ते प्रूव्ह करण्यासाठी इनडायरेक्ट मेथड वापरतोय. सपोज 4√2 इज रॅशनल नंबर, ती परिमेय संख्या आहे. मग आपण जेव्हा परिमेय संख्या असेल तेव्हा ती कोणत्या फॉर्म मध्ये असते, a/d किंवा p/q च्या स्वरूपात असते. मग 4√2 इज इक्वल टू a/b. b इज नॉट इक्वल टू 0, b 0 असू नये, b इज नॉन झिरो नंबर असला पाहिजे, तो नॉन झिरो. a b हे इंटिजर्स असतात, पूर्णांक असतील तेव्हा तो हा जो नियम आहे रॅशनल नंबरचा तो तिथे लागू पडतो. आता इथे बघा 4 इंटू काय √2 आहे, हे 4 इकडे राईट साइडला जेव्हा मी ट्रान्सफर करेल तेव्हा काय झालं तर इथे मल्टिप्लिकेशन येतं, इथे डिव्हिजन होणार. गुणाकाराचा आहे तर ते भागिले 4 होतील. वर्गमुळात 2 बरोबर a/4b. आता ही जी आहे ती पूर्ण कोणती, संपूर्णपणे रॅशनल म्हणजे परिमेय संख्या आहे ती. आणि √2 आपण बघितले वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत त्या अपरिमेय असतात, दे आर इरॅशनल नंबर्स. आता एकच इक्वेशन मध्ये लेफ्ट साइड इरॅशनल आणि राईट साइड रॅशनल असं होऊच शकत नाही. एक तर नंबर असेल तर दोन्ही इरॅशनल असले पाहिजे किंवा दोन्ही रॅशनल असले पाहिजे. म्हणजेच काय झालं, इथे लेफ्ट साइड इरॅशनल दाखवतोय आपण आणि इकडे राईट साइडला काय आहे, रॅशनल दाखवले. रॅशनल नंबर्स परिमेय आणि अपरिमेय असे आहेत आणि हे शक्य नाही, इट इज कॉन्ट्राडिक्टरी, विसंगत आहे. ते आपण धरलेल्या गृहीतकाशी काय ते विसंगत आहे आणि म्हणून आवर अझम्पशन इज रॉंग. देअरफॉर म्हणजे आपलं जे गृहीतक आहे, आपण जे गृहीत घेतलं होतं की 4√2 इज रॅशनल नंबर, इट इज रॉंग आणि देअरफॉर 4√2 इज इरॅशनल नंबर. ही 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने अप्रत्यक्ष पद्धतीने आपण ती अपरिमेय संख्या आहे असं दाखवलं आहे. पुढच्या याच्यात आता दुसरं उदाहरण बघूया आपण. प्रॅक्टिस सेट आपला 2.2 यामध्ये क्वेश्चन 3 आपण बघणार आहोत. रिप्रेझेंट √5 √10 ऑन द नंबर लाईन. दिलेल्या संख्या रेषेवर तुम्ही वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या दाखवायच्या आहेत. आता ही जी आहे वर्गमुळात 5 किंवा वर्गमुळात 10 ह्या ज्या अपरिमेय संख्या आहेत त्या संख्या रेषेवर दाखवणे हे तुमचं 8वीला झालेलं आहे आणि त्या 8वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता. परंतु आता मी याच्यामध्ये तुमचं घेते संख्या रेषेवर जेव्हा आपण वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3 ह्या ज्या अपरिमेय संख्या दाखवत असतो तेव्हा पायथागोरस प्रमेय वापरून मग त्याची किंमत आपल्याला काढायची असते. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की एक नंबर लाईन काढली आहे आणि इथे तुमचं ते युनिट आहे ते मोजून घेणार आपण. समजा तुम्ही 1 सेंटीमीटर घेतलं असेल तर 1, 2 अशा पद्धतीने 1, 2, 3 सेंटीमीटर बरोबर व्यवस्थित मोजून काढायचे आणि डावीकडे पण -1 जास्त नको, कारण आपल्याला जे डिस्टन्स दाखवायचे ते राईट साइडला दाखवणार आहोत. धन संख्या आहेत त्याच्यामुळे मग डावीकडे जास्त रेषा मोठी करायची नाही. 0 इथे घेतलाय 0, 1, 2, 3. काय केलं आपण एक नंबर लाईन काढली. रिप्रेझेंट करायचं, वी रिप्रेझेंट इरॅशनल नंबर अँड टू रिप्रेझेंट द इरॅशनल नंबर वी हॅव टू ड्रॉ द नंबर लाईन अँड देन
जे आहे पॉइंट्स आहेत टेक पॉइंट्स. आता इथे 1 2 3 हे त्यांचे नंबर्स घेतलेत आपण. कोणता नंबर दाखवायचा आपल्याला? √5 दाखवायचा आहे. मग त्यासाठी आपण अगोदर नंबर लाईनवर कोणती संख्या घ्यायची ते कसं कळणार? त्यासाठी बघा इन ट्रायंगल OAB. आता इथे आपण जर घेतलं OA आणि B यामध्ये हा एक इथे मी जोडते, तर कसं जोडायचं ते बघू आपण. OA इथे 2 वर घेतलाय आणि 2 पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर BA इज परपेंडिक्युलर टू OL किंवा OA घेऊया. ही समजा नंबर लाईन आहे L. आणखी दुसरा एक परपेंडिक्युलर काढणार आपण √10 साठी. √10 साठी काय केलंय? DC परपेंडिक्युलर टू OC असे दोन परपेंडिक्युलर म्हणजे लंब रेषा काढलेल्या आहे. आता दोन वेगवेगळ्या संख्या दाखवायचे. आधी वर्गमुळात 5 आणि नंतर वर्गमुळात 10. तर वर्गमुळात 5 साठी 2 घेतले आणि वर्गमुळात 10 दाखवण्यासाठी 3 घेतले. मग 2च का घेतले किंवा 3 का घेतले? तर त्यासाठी पहा अगोदर आपण इथे पायथागोरस कसा वापरायचा ते बघूया. OAB हा जो ट्रायंगल आहे दिस इज राईट अँगल ट्रायंगल. या काटकोन त्रिकोणामध्ये हा काय झालाय? कर्ण आहे. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हे 2 युनिट घेतला आणि हे किती युनिट घेतलंय? हे 1 घेतला आपण 1 युनिट. लंब घेताना काय केलं? तो पण 1 युनिट घेतलाय. हा काय इथे 2 सेंटीमीटर आहे म्हणून वरती 2 सेंटीमीटर घेतलेला नाही, 1 सेंटीमीटर घेतला. मग त्यासाठी का 1 सेंटीमीटर घेतला? इथे 2च का घेतला? तर त्यासाठी बघा इन राईट अँगल ट्रायंगल OAB यामध्ये OB स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग बरोबर OA स्क्वेअर प्लस BA स्क्वेअर. फर्स्ट साइड स्क्वेअर अँड सेकंड साइड स्क्वेअर. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच काय मिळाला? OB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AB वर्ग. पायथागोरसचा प्रमेय तिथे वापरला आपण. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला संख्या घ्यायची आहे की जेणेकरून त्यामध्ये वर्गमुळात 5 आली पाहिजे. मग वर्गमुळात 5 येण्यासाठी काय करतोय आपण? ते एक जे डिस्टन्स आहे हे जे इथला डिस्टन्स आहे ते एकच युनिट घ्यायचं म्हणजे 1 घ्यायचं असतं नेहमी. AB स्क्वेअर म्हणजे ते 1 घेतला मी आणि मग 1 घेतल्यानंतर इथे 2 चा वर्ग किती येणार? 4 येणार. 4 + 1 5 झाले. आपल्याला वर्गमुळात 5 काढायचं आहे ना, म्हणजेच 5 येण्यासाठी इथे कोणती संख्या घेतली मी? इथे एक बाजू असते ती 1च युनिट घ्यायची ती, त्याची किंमत आपण 1 घेणार. मग उरलेली त्यांची बेरीज 5 येईल. अशा पद्धतीने मग आता कोणती संख्या घेणार? समजा 1 घेतली असती तर 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग काय झालं असतं? 2 झाले असते. आपल्याला 5 हवेत म्हणून मग काय केलं? 2 घेतलं. 2 चा वर्ग वी टेक 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर वी गेट 4 + 1 म्हणजे किती झाले? 5. आणि आपण OB वर्ग स्क्वेअर आहे ते त्याचं वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ OB स्क्वेअर. OB इज इक्वल टू √5 म्हणजेच OB आकृतीत पहा कोणतं डिस्टन्स आहे OB. दिस इज द हायपोटेनस ऑफ द गिव्हन जो ट्रायंगल आहे OAB या ट्रायंगलचा हायपोटेनस येतो आणि याची लेंथ किती आली आहे? √5. किती आली ती? √5. आता हे डिस्टन्स जे आहे म्हणजे OB एवढं जे डिस्टन्स आहे ते √5 आहे. वर्गमुळात 5 हे आहे ते आणि म्हणून मग आपण काय करणार? वर्गमुळात 5 ही जी संख्या आहे ती अशा पद्धतीने इथे घेणार. कॉम्पास मध्ये घेऊया आणि मग B वरून कंस काढायचा आहे. वी ड्रॉ द आर्क ऑन द नंबर लाईन विच कट ऍट दिस नंबर लाईन. इथे कट होईल अशा पद्धतीने कंस काढलेला आहे. ड्रॉ द आर्क अँड दिस इज युअर हे जे डिस्टन्स आहे दिस पॉइंट इट इज √5. कोणतं आलं ते? √5. √5 घेण्यासाठी नेहमी हा जो परपेंडिक्युलर आहे ऑलवेज वी टेक दिस परपेंडिक्युलर. याच्यासाठी 1 घ्यायचंय. काही वेळेस एखाद्या वेळेस बदलावं लागतं पण तसं न करता
जर बदलवण्याचं जे डिस्टन्स आहे ते खाली नंबर लाईन वर घेणार आपण आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते युनिटच घ्यायचंय 1 युनिट. तसं म्हणजे आता काय मिळालं आपल्याला √5 जे आहे √5 इथे मिळालंय. अशा पद्धतीने नंबर लाईन वर रिप्रेझेंट नंबर लाईन वर अशा पद्धतीने करायचं आहे. दुसरा आणखी √10 घ्यायचं. मग √10 साठी पुन्हा आणखी एक दुसरा ट्रायंगल घेतला. √10 साठी पहा याच पद्धतीने पायथागोरस वापरायचं की वर्गमूळ 10 आले पाहिजे. मग वर्गमूळ 10 करण्यासाठी एक बाजू तर 1 आहे, मग दुसरी बाजू 2 घेतले असते तर 5 येत आहेत. आपल्याला काय पाहिजे 10 पाहिजे आणि म्हणून मग ओसी ही जी बाजू आहे ती आपण 3 युनिट्स घेतले. 3 सेंटीमीटर किंवा जे 3 युनिट्स असतील ती त्याची व्हॅल्यू 3 घेतली. 3 चा स्क्वेअर 9, 1 चा स्क्वेअर 1. मग वर्ग केल्यानंतर काय मिळालं 9 अधिक 1 10. आणि मग यांचे आपण वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ओडी स्क्वेअर इज इक्वल टू 10 यांचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला ओडी इज इक्वल टू वर्गमूळ 10. म्हणजे ओडीची जी लेंथ असेल, ओडी ही जी लेंथ असेल ती किती असणार आहे √10. आणि म्हणून आपण इथे घेताना हे जे डिस्टन्स आहे दिस इज 3 युनिट्स अँड दिस इज 1. 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर वी गेट 9 + 1 दॅट इज इक्वल टू 10. आणि हे डिस्टन्स काढण्यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणजे लंब वी ड्रॉ द परपेंडिक्युलर DC perpendicular to OC. Now join this, we get this hypotenuse. हा जो कर्ण आहे ओडी ची लेंथ आली √10 आणि हे √10 दाखवण्यासाठी we draw the arc from distance with the distance OD. एवढं डिस्टन्स OD घेऊन आपण त्याचं काढणार आहोत. म्हणजे किती आलं ते अशा पद्धतीने काय झालं इथे हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट इज आपला √10 डिस्टन्स विच शोज द √10. त्याला आपण नाव देऊया दिस इज पॉइंट P अँड दिस इज पॉइंट Q. पॉइंट P वर हे जे डिस्टन्स आहे ते √5 आहे आणि पॉइंट Q वर जे डिस्टन्स आहे ते √10 आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही कोणती पण इरॅशनल नंबर यू कॅन शो ऑन द नंबर लाईन. तुम्ही कोणती जी इरॅशनल संख्या आहे ती आपण दाखवू शकतो आणि त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. मग आता आपण पुढच्या भागामध्ये बघूया. प्रॅक्टिस सेट आपलं 2.2 त्यामध्ये क्वेश्चन 4 बघतोय आपण. क्वेश्चन 4 मध्ये काय सांगितलंय राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन द 2 नंबर्स. जे आपल्याला 2 नंबर्स दिलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द गिव्हन नंबर्स. आता फर्स्ट मध्ये काय दिले पहा 0.3 अँड -0.5. एक आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी आहे ती -0.5 आहे. आणि ही संख्या किंवा दरम्यानची जी संख्या असते ती काढण्यासाठी आपल्याला ज्या 2 संख्या दिलेल्या आहेत त्या 2 संख्यांच्या सरासरी काढून पण आपण हे करू शकतो. तर ते कसं पहा दोघांची बेरीज करून जेव्हा आपण त्याला 2 ने भाग देणार तेव्हा आपल्याला एक संख्या मिळते आणि मग त्याच्या ती संख्या आणखी दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही संख्यांमध्ये मिळवली की आपल्याला त्याच्यानुसार काढता येतं. म्हणजे जेव्हा डेसिमल मध्ये असतील अशा पद्धतीचे तेव्हा आपण कसं करायचं ते बघा. फर्स्ट जी आहे संख्या ती 0.3 आहे, नंतर -0.5 हाफ ऑफ म्हणजे ते 1/2 कंसामध्ये पहा 0.3 प्लस -0.5 या दोघांची आपण ऍडिशन घेतली आणि त्याच्या भागिले 2 करणार आहोत म्हणजे 1/2. आता इथे प्लस इंटू मायनस मायनस झाले म्हणजे 0.3 - 0.5 यांची वजाबाकी होणार. पॉइंट आहे डेसिमल 5 - 3 वी गेट 0.2 आणि ग्रेटरचं साइन मायनस आहे म्हणजे काय मिळालं आपल्याला -0.2 मिळाले. आता यामध्ये आपण जेव्हा भाग देणार बे एक बे म्हणजे किती झाले -0.2
1 आपल्याला मिळू शकतं. यामध्ये ही एक संख्या मिळाली, आपण दोघांचे ऍडिशन करून 2 ने भाग दिले, ही एक मिळाली. आता ही संख्या फर्स्ट मध्ये पण ऍड करू आपण, म्हणजे आपल्याला आणखी एक मिळेल. -0.1 ही मिळालेली संख्या आता कुठे घेणार मी पहा, 1/2 इंटू ब्रॅकेट -0.1 प्लस ही फर्स्ट घेणार प्लस 0.3. आता हे सॉल्व करूया. इथे पण पहा दोघांचं साइन वेगळा आहे, प्लस मायनस आहे, म्हणून इथे वजाबाकी होणार आहे. आणि 0.3 - 1 म्हणजे 0.2 आले. भाग दिला तर 2 1 2 म्हणजे किती मिळाले, 0.1. म्हणजे एक संख्या आपण घेतली -0.1, दुसरी मिळाली आपल्याला 0.1. ही मायनस मध्ये मिळाली, ही प्लस 0.1 मिळाली. आता ही संख्या पण मिळवली तरी चालेल किंवा हीच घेतली तरी आपण घेणार आहोत. -0.1 आणि सेकंड जी संख्या आहे, दुसरी संख्या ती घेतली मी आता -0.1 प्लस -0.5. या दोन संख्यांची बेरीज घेतली, -1 आणि -5. इथे पण घेताना कसं घेतला, हाफ. इथे -0.1 आणि प्लस इंटू मायनस -0.5. आता दोघांचं पण साइन सेम आहे. इथे ऍडिशन होणार 0.1 आणि 0.5 यांची ऍडिशन झाली 0.6 -0.6. भाग दिला तर 6 म्हणजे किती आले इथे 0.3. ते पण येणार मायनस मध्ये. आणि म्हणून जी तिसरी संख्या आहे -0.3 ही आलेली आहे. फर्स्ट आली आपली -0.1, सेकंड 0.1 आणि एक तिसरी आता काढली ती -0.3. These three numbers, these are the 3 rational numbers. या 3 परिमेय संख्या काढलेल्या आहेत. अशा पद्धतीने बाकीचे तुम्ही कोणत्याही 2 संख्यांमधील रॅशनल नंबर्स जे आहे ते काढू शकता. दुसऱ्यामध्ये पहा, आता दुसरा त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन, बिटवीन 5.2 and 5.3. आता इथे पहा 5.1 च्या ऐवजी इथे 5.2 आहे. 5.2 आपण इथे घेतलंय. 2 च्या पुढे काय आहे, पुढचा डिजिट 1 2 3 भरपूर संख्या इन्फायनाइट नंबर्स आहेत. 5.21 नंतर 5.22 5.23. अशा पद्धतीने यू कॅन टेक एनी, म्हणजे इन्फायनाइट नंबर्स आहे, एनी 3 नंबर्स असं आहे. इथे जसं काढलं त्या पद्धतीने इथे काढायची गरज नाही. इथे काय आपण ह्या नंबर्स मध्ये काय आहे 5.2 म्हणजे डेसिमल नंतर जे नंबर आहे त्यामध्ये आपण घेऊ शकतो 0.21 0.22 0.3 अशा याच्यानुसार ते नंबर मिळाले. इथे तसं करता इथे नाही केलं आपण. इथे 0.5 अशा पद्धतीचे असल्यामुळे या याच्यानुसार दोन नंबरचे ऍडिशन करून मग काढलेलं आहे. पुढच्या 4th याच्यामध्ये काय सांगितलंय, -4.5 आणि -4.6 यामधील जे आहेत रॅशनल नंबर सांगा. इथे पण ह्याच पद्धतीने, इथे काही जास्त एवढं ऍडिशन वगैरे करायची गरज नाहीये. -4.5 5 च्या पुढचा डिजिट आपण 1 2 3 किती पण इन्फायनाइट बदलू शकता, 51 52 53. -4.51 -4.52 आणि -4.53. म्हणजे अशा पद्धतीने दोन दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामधील रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या आपण अशा पद्धतीने काढायच्या आहेत. आणि नंबर लाईन वर दाखवताना √5 √10 ह्या ज्या संख्या आहेत त्यासाठी कोणते नंबर्स घ्यायचे ते माहित पाहिजे आणि त्यानुसार ते घ्यायचे आणि ते उदाहरण जे आहे ते संख्या रेषेवर सोडवून पहा. पुढच्या भागामध्ये आपण या प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणं बघूया. थँक्यू.